जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध तसेच विशेष घटकातील विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत। या योजनांची माहिती तळागाळातील समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाच्या वतीने जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे। या अभियानांतर्गत इस्लापूर येथे पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती देत जनजागृती करण्यात आली। यावेळी नागरिकांना भारत सरकार शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी शासकीय निवासी शाळा, कौशल्य विकास कार्यक्रम, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, बीज भांडवल योजना तसेच आंतरजातीय विवाह प्रोत्साहन आर्थिक सहाय्य योजना यांची सविस्तर माहिती देण्यात आली। सामाजिक न्याय विभागाकडून जिल्हा, तालुका तसेच ग्रामीण भागात वाहनाच्या माध्यमातून आणि पथनाट्याद्वारे योजनांचा प्रचार व प्रसार केला जात असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले। या जनजागृती कार्यक्रमाला सुदाम पाटील, नारायण शिनगारे, हरिदास डोनेराव, कोंडाबा हाटेकर, गोपीनाथ पाटील, गौतम शेरे, उत्तम कानिदे, पत्रकार मारुती शेळके, गौतम कांबळे, सिंधुताई वानखेडे, पुण्यरताबाई गिमेकर, शेषकलाबाई शेळके, सुनीता शिनगारे, माया तिगोटे, आशाबाई कांबळे, शकुंतलाबाई लव्हाळे, वंदनाबाई कांबळे, जाधवबाई तसेच इस्लापूर परिसरातील महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ब्युरो रिपोर्ट, जी के न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी। साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची।